जनगणनेला सुरुवात झाली आहे. खरं म्हणजे 2021पासून जनगणना व्हायला हवी होती, पण करोनामुळे जे आहे या सगळ्या वेळापत्रकामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि आता ही जनगणना सुरू होते आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे उपलब्ध असलेल्या ज्या काही डिजिटल पद्धती वगैरे ज्या आहेत त्याचा उपयोग शासन करून घेणार आहे. ही जनगणना जी आहे आता आजच आम्ही येवला तालुक्यामध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 350 प्रगणक जे आहेत ते तुमच्याकडे येतील. तुम्हीसुद्धा स्वतःहून तुमची माहिती जी आहे तुम्ही देऊ शकता. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे आपली घराची स्थिती काय आहे, कुटुंब विस्तार किती आहे, काय काय सुविधा आपण त्या कुटुंब घेत आहेत, पिण्याचं पाणी आहे का, शौचालय तुमच्याकडे आहे का, वीज आहे का तुमच्याकडे, स्वयंपाकासाठी वापरलेलं काय तुम्ही वापरतात, तुमच्याकडे इंटरनेट वगैरे काय आहे का, रेडिओ आहे का, टी व्ही आहे का, ह्या तुमच्याकडे कॉम्प्युटर वगैरे काय आहे का, त्याचबरोबर 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे का, 2 चाकी वाहन, ही सगळी माहिती जी आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये गोळा करण्यात येणार आहे देशभरामध्ये. तशीच ते आपल्या येवल्यामध्ये सुद्धा. यामध्ये जे आहेत आपले प्रगणक येतील त्यांना पूर्णपणे मदत करा. आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जे आहे सामाजिक असतील राजकीय कार्यकर्ते त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे आणि खरी खरी माहिती जी आहे याच्यामध्ये दिली पाहिजे. आपण जर चुकीची काही जरी माहिती दिली तर तो कॉम्प्युटर किंवा ते डिजिटली जे आहे ते ॲक्सेप्ट करणार नाही याची हे तुम्ही लक्षात ठेवा. जर कोणी काय राहिलं असेल, कुठे काय बाहेरगावी गेला, कुठे गेला, स्वतःहून सुद्धा तो आपली ही सगळी माहिती जी आहे ही देऊ शकतो आहे. ती माहिती जी आहे हे आपल्या गणनेमध्ये आपण ती घेणार आहोत. एक लक्षात घ्या की अनेक वेळा म्हणतात की ओबीसीची याची त्याची तो टप्पा दुसरा राहणार आहे. त्या टप्प्यामध्ये जे आहे जात गणना वगैरे सगळं करणार आहे. आपल्या सगळ्या देशामध्ये ही सगळी स्वगणना जी आहे त्याच्यामध्ये विशेषतः कुटुंब घर याची पूर्णपणे माहिती ही मिळवणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. आमच्या शिक्षक वर्गांचा सुद्धा मी आपला मनपूर्वक आभार मानतो. तिथे सुद्धा याच्यामध्ये फार मोठी भूमिका बजावणार आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्यांमध्ये त्यांना मदत केली. सगळ्यांना मे दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा.